दत्त संप्रदायाचे आद्य अवतार मानले गेलेले श्रीपाद श्रीवल्लभ पिठापूर यांच्या रूपाशी आणि दत्तप्रभूंशी जोडलेला हा मंत्र वरवर पाहता अत्यंत साधा आणि सुलभ वाटतो. सामान्य भाविक हा मंत्र देवाने नाव घेऊन आवडीने श्रद्धेने म्हणतो, परंतु जेव्हा आपण या मंत्राचा अंतरंगात प्रवेश करतो तेव्हा लक्षात येते की यात संपूर्ण वेदांत उपनिषदांचे सार आणि मानवी मनाचा मोक्षापर्यंतचा प्रवास अत्यंत सुंदर रीतीने गुंफला आहे. तो मंत्र कोणता ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा. दत्तभक्तीचा महामंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचा आध्यात्मिक अर्थ म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि संपूर्ण भारतात दत्त संप्रदायाला एक मोठी आणि प्राचीन परंपरा लाभली आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ किंवा अलख निरंजन अशा अनेक जयघोषांनी दत्तभक्तांचे हृदय प्रफुल्लित होते. परंतु या सर्व जयघोषांमध्ये आणि या मंत्रांमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचे स्थान अत्यंत अढळ, वंदनीय आणि चमत्कारी मानले गेले आहे. हा केवळ 14 अक्षरांचा एक नामजप किंवा मंत्र नाही, तर तो मानवी जीवनाचा उद्धार करणारा महान आध्यात्मिक मार्ग आहे. आपण या मंत्राच्या 4ही भागांचा पहिला दिगंबरा, दुसरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ आणि चौथा दिगंबरा अत्यंत विस्तारपूर्वक आणि तात्विक अभ्यास करणार आहोत. तर बघा, मंत्राची सुरुवात दिगंबरा या शब्दाने होते. दिगंबर या शब्दाची जर आपण फोड केली तर दिक अधिक अंबर असा संधी होतो. दिक म्हणजे दिशा आणि अंबर म्हणजे वस्त्र. ज्याने दिशांनाच आपले वस्त्र मानले आहे, जो नग्न आहे, ज्याला कशाचेही आवरण नाही, तो दिगंबर. पहिल्या दिगंबरा या शब्दाने त्या शुद्ध अहमला हाक मारली आहे. तो आत्मा म्हणजे शुद्ध अहम, तो साक्षी आहे, निर्विकार आहे, आनंदरूप आहे. माणूस या जगात जगत असताना स्वतःची ओळख कशी करून देतो? मी अमुक अमुक आहे, मी डॉक्टर आहे, मी इंजिनियर आहे, मी गरीब आहे, मी श्रीमंत आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी शरीराची आणि उपाधींशी ओळख. पण अध्यात्म सांगते की हे शरीर म्हणजे तुम्ही नाही. शरीर तर आज आहे आणि उद्या मातीत मिसळणार आहे. पण खरा मी कोण? पहिला दिगंबरा शब्द आपल्याला याच प्रश्नाचे उत्तर शोधायला लावतो. तो आपल्याला सांगतो की आपल्या या नश्वर शरीराच्या आत एक अविनाशी तत्व राहते. त्याला आपण आत्मा म्हणतो. हा आत्मा कसा आहे? तो साक्ष आहे. तो तुमच्या आयुष्यातील चांगल्या वाईट घटना फक्त पाहतो, त्यात अडकत नाही. तो निर्विकार आहे. शरीराला रोग होतो, मनाला दुःख होते, पण आत्म्याला कोणताही विकार शिवत नाही. तो आनंदरूप आहे. त्याला कशाचीही गरज नाही. तो स्वतःमध्येच पूर्ण आणि आनंदी आहे. पहिला जेव्हा दिगंबर शब्द म्हणतात, साधकाचे स्वतः शरीराच्या नावाचा आणि रूपाचा विसर पडून आपल्या आत असलेले त्या शुद्ध अहम मी आहे ही जाणीव म्हणजे आत्म्याला हाक मारायची असते. हा स्वतःच्या खऱ्या रूपाचा शोध घेण्याचा पहिला टप्पा. जेव्हा पहिल्या शब्दाने स्वतःच्या आत्म्याची जाणीव होते, तेव्हा त्याच्या मनात दुसरा प्रश्न निर्माण होतो. माझा शोध तर लागला, पण माझ्या सभोवताली जे एवढे मोठे विश्व दिसत आहे ते काय आहे? हे जग कुठून आले? या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला मंत्रातील दुसऱ्या दिगंबरा या शब्दात मिळते. दुसऱ्या दिगंबरा या शब्दाने परब्रह्माचे अनुसंधान केले आहे. आपल्या भोवती जे सर्वही विश्व दिसते आहे ते केवळ भासणारे आहे. वस्तुतः ते सर्व एकमेव भगवंतच आहे. आपले भारतीय तत्वज्ञानात विशेषतः आदि शंकराचार्यांच्या अद्वैत वेदांतात ब्रह्मसत्य जगन्मिथ्या असे म्हटले आहे. याचा अर्थ असा नाही की हे जग अस्तित्वातच नाही, तर याचा अर्थ असा आहे की हे जग जसे दिसते तसे कायम टिकणारे नाही, ते बदलणारे आहे. जसे सोन्यापासून अनेक प्रकारचे दागिने, अंगठी, गळपट्टी, बांगड्या बनवल्या जातात. नावे वेगवेगळी असली तरी मूळ तत्व हे सोनेच आहे. ते एकच असते.
तसेच या जगात कोट्यावधी जीव आहेत. डोंगर, नद्या, सूर्य, चंद्र आहेत. पण या सर्व आणि सर्वांच्या मागे या सर्वांना चालवणारी जी एक मूळ महान शक्ती आहे तिला परब्रह्म म्हणतात. म्हणजे दुसऱ्या दिगंबरा शब्दाचा उच्चार करताना साधक आपल्या डोळ्यांना दिसणाऱ्या या अथांग विश्वाकडे पाहतो आणि समजून घेतो की हे काही मला दिसत नाही, ते सर्व त्या एकाच परमेश्वराचे रूप आहे. झाडात तोच आहे, प्राण्यात तोच आहे आणि शत्रूत आणि मित्रातही तोच आहे. या जाणीवेमुळे साधकाच्या मनातील भेदभावाची भावना नष्ट होते. संपूर्ण विश्वाला परमेश्वर मानून त्या विराट परब्रह्माला मारलेली साध म्हणजे दुसरा दिगंबरा शब्द होय. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर कळवा. तुम्ही जर दत्त संप्रदायातील असेल आणि तुमचा काही अनुभव असेल तर तो सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. तसेच तुमच्या कमेंटमुळे मला पुढे जाण्याचे प्रोत्साहन मिळते. मी सारिका या नोटवर तुमच्या सगळ्यांची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.